माझ्यासाठी बनवते का? ओके. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आर न्यू व्लॉग. तर आज आपण भेंडीची भाजी बनवणार आहे. ही तुम्ही डब्याला आणि मुलांना खायलाही देऊ शकता. इतकी तिखटही नाही आणि कमी साहित्यात बनणारी झटपट भाजी आहे. भेंडी स्वच्छ धुवून असं जाळीवाल्या भांड्यामध्ये ठेवू शकता, जेणेकरून पाणी पूर्ण निथळून जाईल आणि त्याला पुसून मग आपण ह्याला कट करायचं, जेणेकरून जास्त चिवट होणार नाही. आणि आपल्याला साहित्य लागणार आहे लसूण, मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटो. भेंडी व्यवस्थित पुसून कट करून आपण त्याला भाजून घ्यायचं आहे तव्यावर किंवा तुम्ही कढईमध्येही भाजू शकता तेल टाकून. काहीजण तेल टाकतात, काहीजण असंच भाजतात फक्त तव्यावर. तर ह्यामध्ये भाजताना तुम्ही लिंबूही टाकू शकता, जेणेकरून ते कमी चिवट होईल आणि लाळ पटकन जाते. ह्यात लाळ आहे, मी लिंबू टाकत नाही, मी अशीच भाजते. तर इतकं पण भाजू नका की ते जे करपेल. तर ते भाजून झाल्यानंतर आपण कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये मिरची आणि लसणाची पेस्ट करून घालायची आहे, ती व्यवस्थित परतून घ्यायची. त्यानंतर टोमॅटो ॲड करायचं आणि थोडंसं मीठ पण ॲड करायचं, जेणेकरून ते पटकन सॉफ्ट होईल. 5-1 मिनिट टोमॅटो घातल्यानंतर झाकून ठेवायचं. त्यानंतर हळद ॲड करायचं. हळद ॲड केल्यानंतर थोडंसं मीठ आधी टाकू शकता किंवा नंतर टाकू शकता आणि मीठ थोडं चव बघून टाकायची. त्यानंतर भेंडी ॲड करायची. भेंडी ॲड केल्यानंतर व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. हळद आणि मीठ त्या भेंडीला व्यवस्थित लागलं पाहिजे. ते मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं व्यवस्थित मिक्स करून शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं त्यामध्ये. तुम्ही थोडंसं मोठं ठेवलं तरी मुलांना खायला छान लागतं. शेंगदाणा आवडतं मुलांना खायला, त्यामुळे मग मी थोडं मोठंच ठेवते, जास्त बारीक घालत नाही पावडर घातल्यासारखी शेंगदाण्याची. तर त्यानंतर शेंगदाण्याचं कूट घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून थोडंसं अर्धा चमचा पाणी ॲड करायचं त्यामध्ये. जास्त ॲड करू नका पाणी, ते जास्त चिकट होते मग, कारण की वाफेमध्ये शिजलेली भेंडी जास्त चिवट होत नाही, पाणी टाकल्याने जास्त चिवट होते. त्यामुळे मग अर्धा ते 1 चमचा पाणी ॲड करायचं आणि त्यानंतर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिट वाफेवर शिजू द्यायचं. त्यानंतर कोथिंबीर ॲड करायची. कोथिंबीरीने एकदम फ्लेवर इन्हान्स होतं भाजीचं, त्यामुळे मग कोथिंबीर टाकल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून कोथिंबीर टाकल्यानंतर 1 ते 1.5 मिनिट झाकण ठेवून आपण वाफेमध्ये शिजवून घ्यायचं. आणि आता आपली भाजी तयार आहे. ही तुम्ही डब्यामध्येही देऊ शकता आणि मुलांना दुपारच्या जेवणामध्ये, संध्याकाळच्या जेवणामध्ये देऊ शकता. आणि तुम्ही बघू शकता रेयांश किती आवडीने खातो भेंडीची भाजी आणि मेथीची भाजी त्याची फार फेवरेट आहे. आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.